नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत ऑल GMC भरतीसाठी जनरल नॉलेजचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर फ्रेंड्स, हे जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स आहेत, तर हे सर्व GMC भरतीसाठी इम्पॉर्टंटच असणार आहेत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, हरिकेन मिल्टनने अलीकडे कोणत्या देशाला फटका दिला? तर आपल्या पहिल्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, युनायटेड स्टेट्स. क्वेश्चन नंबर 2, ऑपरेशन सर्द हवा राजस्थानच्या पश्चिम सीमारेषेवर कोणत्या सशस्त्र दलाने केले आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए, सीमा सुरक्षा दल, BSF. क्वेश्चन नंबर 3, कुठल्या राज्याने ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य बनले आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी, बिहार. क्वेश्चन नंबर 4, माथो नागरंग महोत्सव दरवर्षी कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो? उत्तर ऑप्शन नंबर सी, लडाख. क्वेश्चन नंबर 5, भारताच्या पहिल्या एक्सप्लोरेशन लायसन्स लिलाव आणि AI सक्षम एक्सप्लोरेशन हॅकॅथॉनची सुरुवात कोणत्या राज्यात झाली? उत्तर ऑप्शन नंबर बी, गोवा. क्वेश्चन नंबर 6, युक्लिड अवकाश दुर्बिणीचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी, गडद ऊर्जा आणि गडद पदार्थांचा अभ्यास. क्वेश्चन नंबर 7, मीडिया स्ट्रॅटेजीतील उत्कृष्टतेसाठी उत्तर प्रदेश अनमोल रत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे? क्वेश्चन नंबर 7, मीडिया स्ट्रॅटेजीतील उत्कृष्टतेसाठी उत्तर प्रदेश अनमोल रत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, निखिल सिंगल. क्वेश्चन नंबर 8, भारताच्या पहिल्या गॅलियम नायट्राइड GAN आधारित सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाची पायाभरणी कोणत्या राज्य सरकारने केली आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी, छत्तीसगड. क्वेश्चन नंबर 9, सिल्क्यारा बेंट कार्बोनेट बोगदा जो अलीकडेच बातम्यांमध्ये होता कोणत्या राज्यात आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी, उत्तराखंड. क्वेश्चन नंबर 10, अलीकडेच बातम्यांमध्ये आलेल्या आफ्रिकन स्वाईन फिवर ASF कोणत्या घटकामुळे होतो? उत्तर ऑप्शन नंबर सी, व्हायरस. क्वेश्चन नंबर 11, मानव विकास निर्देशांक HDI 2025 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी, 130वा. क्वेश्चन नंबर 12, 2025 मधील 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर ऑप्शन नंबर बी, गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य. क्वेश्चन नंबर 13, इंगा 3 जलविद्युत प्रकल्प जो अलीकडेच बातम्यांमध्ये आला होता कोणत्या देशात आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो DRC. क्वेश्चन नंबर 14, ट्रेड कनेक्ट प्लॅटफॉर्म हे कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. क्वेश्चन नंबर 15, विज्ञान संस्कृतीला प्रोत्साहन देणारी योजना SPOCS ही कोणत्या मंत्रालयाची पुढाकार आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी, पृथ्वी विज्ञान मंत्रालय. क्वेश्चन नंबर 16, इंडिया सिने हब पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? उत्तर ऑप्शन नंबर बी, माहिती आणि प्रसारण मंत्रालय. क्वेश्चन नंबर 17, युरोपियन दुर्मिळ पक्षी ऑर्टोलान बंटिंग नुकताच भारतातील कोणत्या राज्यात पाहण्यात आला? उत्तर ऑप्शन नंबर ए, पश्चिम बंगाल. क्वेश्चन नंबर 18, जागतिक संधिवात दिन वर्ल्ड आर्थरिटिस डे वॅड दरवर्षी जगभरात कोणत्या दिवशी साजरा केला जातो? क्वेश्चन नंबर 18, जागतिक संधिवात दिन दरवर्षी जगभरात कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर ऑप्शन नंबर सी, ऑक्टोबर 12 ऑक्टोबरला. क्वेश्चन नंबर 19, राष्ट्रीय वॉटरशेड परिषद 2025 चे यजमान राज्य कोणते आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए, आंध्र प्रदेश. क्वेश्चन नंबर 20, द ट्रू स्टोरी ऑफ राजा द गलिबल अँड हिज मदर या कादंबरीसाठी नॅशनल बुक अवॉर्ड फॉर फिक्शन कोणाला मिळाले? उत्तर ऑप्शन नंबर ए, रबीह अलामेद्दीन. तर फ्रेंड्स, आज आपण 20 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत जनरल नॉलेजचे. पुढचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे आपण लवकरात लवकर कव्हर करू. प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.